माझं नाव समीर आहे। आज माझं लग्न झालं होतं आणि माझी बायको नवरी होऊन आमच्या खोलीत माझी वाट पाहत होती। माझी बायको खूपच निरागस आणि दिसायला अगदी सुंदर होती। मी विचार केला होता की मी माझ्या बायकोची खूप जास्त काळजी घेईन। मी एका एकत्र कुटुंबात राहत होतो। माझे 4 काका देखील आमच्या सोबत राहत होते। माझी आई देखील अगदी कडक शिस्तीची होती। मी विचार केला होता की मी माझ्या बायकोचं सर्वांपासून रक्षण करेन। माझ्या सासऱ्याने सांगितलं होतं की त्यांची मुलगी खूपच निरागस आहे आणि सोबतच ती मागे डिप्रेशनमध्ये देखील गेली होती, त्यामुळे तिची खूप जास्त काळजी घे। त्यांचं म्हणणं होतं की त्यांना एकत्र कुटुंबात त्यांच्या मुलीचं लग्न लावून द्यायचं नव्हतं, परंतु तिचं कदाचित हेच नशीब होतं। मी माझ्या बायकोसाठी खूप सारे गिफ्ट्स घेतले होते। मला माझं देखील स्वतःचं कुटुंब पाहिजे होतं। मी माझ्या बायकोला नेहमीच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपण्याची शपथ घेतली होती। जरी मला इतर लोक बोलले असते की हा बायकोच्या ताटाखालचं मांजर आहे किंवा हा बायकोचा बैल झाला आहे, तरी देखील मला काहीच फरक पडला नसता, कारण की मला आता फक्त माझ्या बायकोची काळजी घ्यायची होती। माझे वडील देखील अगदी असेच होते। कुटुंबात त्यांना देखील खूप साऱ्या गोष्टी ऐकायला लागल्या होत्या, परंतु माझ्या बाबांनी माझ्या आईला नेहमीच राणीप्रमाणे ठेवलं होतं। हेच कारण होतं की ज्यामुळे माझी आई अजूनही सुंदर आणि तरुण दिसत होती आणि माझ्या आईबाबांचं आयुष्य खूप चांगलं होतं। एका पुरुषाची काय अपेक्षा असते? त्याची फक्त हीच अपेक्षा असते की त्याची बायको नेहमी सुंदर आणि तरुण राहावी आणि एखादी स्त्री तेव्हाच म्हातारी होते जेव्हा तिच्यासोबत अत्याचार किंवा चुकीचं वागलं जातं, तिला दुःख दिलं जातं। जर मी माझ्या बायकोची काळजी घेतली आणि ती नेहमी सुंदर आणि तरुण राहिली असती तर यामध्ये फायदा कोणाचा होता? नक्कीच माझाच फायदा होता। हा सगळा विचार करून मी माझ्या खोलीत जात होतो। मी माझ्या खिशातून एकदा अंगठी काढून चेक केली की खिशामध्ये अंगठी आहे की नाही। माझ्या मित्रांनी एखाद्या मजा मस्करीमध्ये ती अंगठी काढून तर घेतली नाही ना, परंतु मला माझ्या खिशामध्ये ती अंगठी दिसली। ती अंगठी मी माझ्या बायकोच्या बोटात घालणार होतो। तिचे हात खूपच सुंदर होते। जेव्हा ती लग्नामध्ये माझ्या सोबत बसली होती तेव्हा मी फक्त तिचे हातच पाहिले होते। तिच्याकडे नजर वर करून पाहू देखील शकलो नाही, नाहीतर लोकांनी माझी खिल्ली उडवली असती। मी खूप जास्त खुश होतो। मी खोलीत गेलो तेव्हा माझी बायको समोर हजर होती। खूप जास्त सुंदर दिसत होती। असं वाटत होतं जणू एखादी परीच माझ्या खोलीत आली आहे। मला तो दिवस आठवत होता जेव्हा मी एकटाच या खोलीत राहत होतो आणि फक्त याच विचारात हरवून जायचो की माझ्या आयुष्यात देखील जेव्हा एखादी मुलगी येईल तेव्हा ती कशी असेल, ती सुंदर असेल का, ती मला मनापासून आवडेल का, की जबरदस्तीने माझं तिच्यासोबत लग्न लावून दिलं जाईल। परंतु मी खुश होतो, कारण की ही मुलगी मला खरंच खूप आवडली होती आणि माझं पूर्ण आयुष्य तिच्यासोबत जाणार होतं। त्या खोलीमध्ये आम्ही त्या सर्व क्षणातून जाणार होतो ज्याचे मी स्वप्न पाहिले होते। मी जाऊन तिचा पदर वर केला तेव्हा ती मला खूप जास्त खुश होऊन भेटली। खरंच ती दिसायला खूप जास्त सुंदर होती आणि नवरीच्या वेशात तर ती अजूनच सुंदर दिसत होती। ती देखील मला बघून हसू लागली आणि जेव्हा मी तिची स्तुती केली तेव्हा त्या बदल्यात ती मला बोलू लागली, तुम्ही देखील खूप चांगले आहात। तिचं हसू, तिचे डोळे, तिचे बारीक बारीक ओठ, सर्व काही खूप जास्त सुंदर होतं। मी तर फक्त तिलाच पाहत होतो, परंतु ती मला बोलू लागली, माझी इच्छा आहे की आयुष्याची नवीन सुरुवात करण्यापूर्वी आपण दोघांनी देवाचे आभार मानावे। मी म्हणालो, हो का नाही, तुझ्यासारखी जीवनसाथी भेटल्यामुळे मला तर नक्कीच देवाचे आभार मानायला पाहिजेत, नाहीतर आपल्याला नजर लागेल। मी म्हणालो, पहिले मी देवाचे आभार मानून येतो, मग त्यानंतर तू देवाचे आभार मान। मी देवाचे आभार मानले आणि याचा विचार केला की नेहमीच मी माझ्या बायकोची काळजी घेईन। असं वाटलं जणू काही मी स्वतःलाच एक वचन दिलं होतं की मी कधीही तिला फसवणार नाही। माझी बायको नवरीच्या वेशात खूप जास्त सुंदर दिसत होती। मी म्हणालो, तू देखील देवाचे आभार मान आणि मग माझ्या जवळ ये। माझ्या त्या बोलण्यावरती खूप जास्त घाबरली आणि बोलू लागली, आजची रात्र मला फक्त देवासमोरच बसायचं आहे। मला तिचं ते बोलणं ऐकून खूपच आनंद झाला। मला वाटलं की माझी बायको खूपच संस्कारी आहे। आमच्या खोलीच्या शेजारी देवघर होतं। ती तिथे गेली आणि देवासमोर हात जोडले। मी तिच्या मागे उभा राहून तिलाच पाहत होतो। मला तिच्यावर खूप प्रेम येत होतं। रात्रीचे 12 ते आता सकाळी 4 वाजले होते, परंतु ती अजूनही पूजेमध्येच मग्न होती। परंतु जसं तिने लोटांगण घातलं मला वाटलं की तिची आता देवपूजा झाली आहे, परंतु मी हे पाहून हैराण झालो, 10 मिनिटं झाले तरी देखील अजूनही ती त्याच अवस्थेत होती। थोड्या वेळानंतर मला नाईलाजाने तिला आवाज द्यावा लागला। मी तिला तिच्या नावाने आवाज दिला। मला माहीत होतं मी आवाज दिल्यानंतर ती नक्कीच उठून बसेल, परंतु ती तर हलत देखील नव्हती। ती काहीच हालचाल करत नव्हती। थोड्या वेळानंतर मी तिच्या जवळ गेलो। मला असं वाटलं की ती श्वास घेतच नाही। मी तिला उचलून सरळ केलं, परंतु ती बेशुद्ध झाली होती। मी हैराण झालो आणि मला टेन्शन देखील आलं की हिला काय झालं, कदाचित ती थकल्यामुळे बेशुद्ध झाली आहे। त्यामुळेच तर तिने माझ्या आवाजावर काहीच उत्तर दिलं नाही। परंतु अचानक तिचं शरीर थंड पडू लागलं
मी तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, तिच्या तोंडावर पाणी मारलं, परंतु ती अजिबातच काहीच प्रतिसाद देत नव्हती. मी सारखं तिला आवाज देऊ लागलो. मी म्हणालो, श्वेता, तुला काय झालं आहे? मी तिला अगदी गदागदा हलवलं, इतक्या जोरात की जर ती बेशुद्ध झाली असती तर नक्कीच उठली असती. परंतु मला असं वाटत होतं की ती या जगातून निघून गेली आहे. मी माझ्या आईला आवाज दिला. आता घरामध्ये काही पाहुणे देखील होते, जे रात्री आमच्या घरीच थांबले होते. ते सकाळी त्यांच्या घरी परत जाणार होते. माझा आवाज ऐकून ते देखील देवघरापाशी आले. जेव्हा मी ओरडत बाहेर आलो तेव्हा सर्व लोक खूपच हैराण झाले आणि मी काहीही न सांगता ते पुढे गेले. परंतु जे दृश्य पाहण्याची त्यांना अपेक्षा होती ते दृश्य त्यांना पाहायला भेटलं नाही. जेव्हा माझ्या बायकोला चेक केलं गेलं तेव्हा समजलं की ती या जगात राहिली नाही. तिने जसं लोटांगण करण्यासाठी डोकं खाली ठेवलं, तिच्या शरीरातून आत्मा निघून गेला होता. माझ्यासाठी ते दुःख खूप मोठं होतं. मी त्या दुःखासाठी अजिबातच तयार नव्हतो. मला समजत नव्हतं की हे काय होत आहे. सगळ्यांनी हे बोलायला सुरुवात केली, नवरी तर मेली आहे. आई बोलू लागली, तू असं काय केलंस तिच्यासोबत? तू मुलीला मारून टाकलंस? मी म्हणालो की मी काहीच नाही केलं. माझी काकू, जी नेहमीच माझ्यावर रागावून असायची कारण की मी तिच्या भावाच्या मुलीसोबत लग्न केलं नव्हतं, त्यामुळे तिने हे बोलायला सुरुवात केली की तूच मुलीसोबत काहीतरी चुकीचं केलं आहेस, त्यामुळेच ती या जगातून निघून गेली आहे. माझी आई काकूसोबत भांडू लागली आणि माहीत नाही कोणी माझ्या बायकोच्या आईवडिलांना फोन केला. ते लोक देखील आले आणि त्यांनी त्यांच्या मुलीची अवस्था पाहिली. तेव्हा त्यांची अवस्था देखील खूपच विचित्र होती. ते त्यांच्या मुलीला तिथून घेऊन जाऊ इच्छित होते. आम्हाला काही समजत नव्हतं की हे काय झालं आहे. माझे तर कानच बंद झाले होते. मला कोणी आवाज द्यायचा तेव्हा मला त्याचा आवाज देखील नीट ऐकू यायचा नाही. माझ्या जागेवर जर दुसरं कोणी असतं तर कदाचित त्याची देखील हीच अवस्था असती. ठीक आहे, जाऊ देत. माझ्या बायकोची माहेरची लोक तिला घेऊन निघून गेले. माझी बायको आता या जगात नव्हती. मी जिच्यासोबत आयुष्य घालवण्याचे स्वप्न पाहत होतो ती या जगातून निघून गेली होती. आता मी त्या लोकांना फोन करत होतो, परंतु ते लोक फोन उचलत नव्हते. आम्ही त्यांच्या मागे त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा ते दरवाजा देखील उघडत नव्हते आणि जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा हे सांगितलं की तुम्ही आमच्या मुलीला मारलं आहे, मग आता इथे काय घ्यायला आला आहात? त्यांची ही गोष्ट त्यांच्या ठिकाणी अगदीच योग्य होती. तुम्ही तुमच्या लाडक्या मुलीचे लग्न केलं आणि तुमची एकच मुलगी असेल आणि लग्नाच्या दिवशी ती नवऱ्याच्या घरून एका मेलेल्या अवस्थेत सापडेल आणि त्यानंतर तुम्ही तिचा मृतदेह घेऊन तुमच्या घरी निघून जाल तर तो धक्का तुमच्यासाठी नक्कीच खूप मोठा असेल. परंतु माझ्या बायकोच्या घरातले खूपच विचित्र प्रकारे वागत होते. ते माझ्या बायकोच्या मृतदेहाला माझ्यापासून लपवत होते. मला तिच्याजवळ देखील जाऊ देत नव्हते. आम्हाला हे देखील समजून दिलं नाही की शेवटी तिला झालंय तरी काय. मला तर असं वाटत होतं कदाचित त्याच्या आतमध्ये अजून जीव बाकी आहे. परंतु ते लोक आधीच तिला तिथून घेऊन आले होते आणि माझ्या आईचं असं म्हणणं होतं की तुझी बायको मेली आहे. मला तिला बघायचं होतं. शेवटी ती माझी बायको होती. मग माझा इतका देखील अधिकार नव्हता का की मी तिला शेवटचं पाहू शकेन? ते लोक दरवाजा देखील उघडत नव्हते. दरवाजाच्या आतमध्ये उभे राहून आमच्यासोबत बोलत होते. माझ्या आईने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि मग शेवटी त्यांनी दरवाजा उघडला. ते बोलू लागले की आमच्या घरामध्ये अजूनही पाहुणे आहेत. ते आमच्या मुलीच्या लग्नासाठी आले होते आणि आता तिच्यावर अंत्यसंस्कार करून जातील. तुम्ही लोकांनी काय केलं आहे काय माहीत. आधी आम्हाला आमच्या मुलीवर अंत्यसंस्कार करू देत आणि मग त्यानंतर आम्ही तुमच्याशी 2 हात करू. शेवटी तुम्ही लोकांनी आमच्या मुलीसोबत असं काय केलंय की ज्यामुळे ती मेली आहे? मी त्या लोकांना बोलू लागलो, मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, मी काहीच केलं नाही. ती देवपूजा करत होती आणि लोटांगण घालताच तिच्या शरीरातून जीव गेला. या गोष्टीवर ते दोघं नवरा बायको एकमेकांकडे पाहू लागले. ते शांत झाले. त्यांचा चेहरा पाहून असं वाटत होतं जणू काय ते काहीतरी लपवत आहेत. परंतु त्यानंतर ते हेच बोलत होते, हे सगळं तुम्हा लोकांमुळे झालं आहे. तुम्ही लोकांनीच काहीतरी केलं आहे. मी खूप जास्त टेन्शनमध्ये होतो. मला माझ्या बायकोला बघायचं होतं. मला तर समजत नव्हतं की माझ्या बायकोसोबत असं काय झालं आहे. ते लोक बोलू लागले, आमच्या मुलीवर अंत्यसंस्कार आमच्या इथेच होतील. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे बसू शकता, परंतु कोणासोबतही जास्त काही बोलण्याची गरज नाही. आणि जर लोकांनी तुम्हाला उलटसुलट प्रश्न विचारले तर तुम्ही शांत राहा. माझी आणि माझ्या आईवडिलांची अवस्था खूपच विचित्र झाली होती. आम्हाला असं वाटत होतं जणू काय आम्ही खूप मोठा गुन्हा केला आहे आणि आम्ही एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे त्यांच्या घरात बसलो आहोत. थोड्या वेळानंतर तिथे जे लोक आले होते ते एकमेकांसोबत चित्रविचित्र प्रकारच्या गोष्टी करत होते. तेव्हा एक म्हातारी बाई माझ्या आईच्या जवळ येऊन बसली. ती बोलू लागली, खूप काहीतरी विचित्र घडत आहे, माहीत नाही काय होत आहे. ती बाई कदाचित इतकी म्हातारी होती की तिला हे माहीत नव्हतं की तिला ही गोष्ट आमच्यासोबत बोलायला नको हवी होती. परंतु जेव्हा तिने आम्हाला ही गोष्ट सांगितली तेव्हा आम्ही हैराण झालो. ती बोलू लागली, कोणीही बाई हिची शेवटची आंघोळ करायला तयार नाही. हे ऐकून आम्ही खूप घाबरलो आणि टेन्शनमध्ये देखील आलो.
आई बोलू लागली, नक्की हे काय प्रकरण आहे? असं काय होतंय? आणि माझ्या सुनेला शेवटची आंघोळ घालण्यासाठी बायका का नकार देत आहेत? जेव्हा आम्ही ही गोष्ट माझ्या बायकोच्या आईला विचारली तेव्हा ती बोलू लागली की असं काही नाही. लोक फक्त घाबरतात की जर एखादी मुलगी तिच्या लग्नाच्या रात्रीच मेली तर तिच्याबद्दल देखील लोक चित्रविचित्र काहीतरी बोलतात. असं बोलतात की ती खूपच कमनशिबी मुलगी असते आणि तिच्या जवळ गेल्यामुळे किंवा तिची शेवटची अंघोळ केल्यामुळे तिचं ते कमनशीब तुमच्या मागे देखील लागू शकतं. त्यामुळेच लोक अशा प्रकारच्या गोष्टी करतात. परंतु थोड्या वेळानंतर 2 बायकांनी थोडी हिंमत दाखवली आणि तिची शेवटची आंघोळ करायला तयार झाल्या. त्या बायका बोलू लागल्या की ही आमची नातेवाईक आहे. आम्ही हे सर्व नाही केलं तर मग कोण करणार? ती जशी कशी होती आमची स्वतःची होती. त्यांच्या तोंडातून हे शब्द निघाले तेव्हा मी हैराण झालो. त्या असं का म्हणाल्या की ती जशी कशी होती ती आमची होती? माझ्या बायकोमध्ये काही खराबी होती का? परंतु माझी बायको तर अगदी व्यवस्थित होती. मला काहीतरी चुकीचं वाटत होतं. ते लोक आंघोळ करण्यासाठी आतमध्ये निघून गेले. थोड्या वेळानंतर त्या बायकांचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला. त्या इतक्या वाईट पद्धतीने ओरडत होत्या की आम्ही लोक हैराण झालो. असं वाटत होतं की घरामध्ये भूकंप आला आहे. त्यामधली एक बाई तर बेशुद्ध झाली आणि दुसरी बाई हे बोलू लागले, हे लोक तर खूप मोठे गुन्हेगार आहेत, चला इथून. असं बोलून ती इतर बायकांना देखील तिथून जायला सांगू लागली. इतर लोक देखील घाबरले होते आणि त्यातून खूप सारे लोक निघून गेले होते. आम्ही घरातल्या आता राहिलो होतो. माझ्या बायकोच्या आईने तिचं डोकं पकडलं आणि रडायला सुरुवात केली. आणि मग मी तिच्या वडिलांना बोलू लागलो, आता तुम्हीच सांगा काय झालं आहे. देवासाठी सांगा की शेवटी इथे नक्की काय घडत आहे. पहिले तर माझी बायको या जगातून निघून गेली आणि आता त्यानंतर तुम्हा लोकांचं हे विचित्र वागणं आणि सोबतच तिची शेवटची आंघोळ करायला कोणीही तयार नाही. आणि आता या बायका आतमध्ये गेल्या तेव्हा अशा प्रकारे बाहेर आल्या जणू काय त्याने एखादं भूत पाहिलं आहे. देवासाठी मला सांगा काय झालं आहे, नाहीतर हा गुन्हा मला आयुष्यभर बेचैन करत राहील आणि माझ्यासाठी तर हेच खूप राहील की मी याच धक्क्यामुळे मरून जाईल. माझ्यासाठी तर हे दुःख देखील खूप मोठं आहे की माझी बायको माझी होण्याआधीच या जगातून निघून गेली. अजून तर मी तिच्यासोबत ठीक असं काही बोललो देखील नव्हतो. किती सारे स्वप्न पाहिले होते मी आणि आता ते स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, ती कधीही परत येणार नाही. मग नाईलाजाने माझ्या बायकोच्या बापाने त्याचं तोंड उघडलं आणि त्याने आम्हाला एक अशी गोष्ट सांगितली त्यामुळे आम्ही लोक हैराण झालो. ते बोलू लागले, आम्ही लोक खूप जास्त गरीब होतो. आमच्याजवळ काहीच नव्हतं. इतकंच काय तर 2 वेळचं जेवण देखील आम्हाला नीटसं मिळत नव्हतं. परंतु आमची मुलगी दिसायला खूप जास्त सुंदर आणि अगदी समजूतदार होती. एके दिवशी एक माणूस तिच्यावर अगदी फिदा झाला जो खूप जास्त श्रीमंत होता. परंतु त्याचं लग्न झालं होतं आणि त्याच्या बायकोचा मृत्यू झाला होता. तो वयाने आमच्या मुलीपेक्षा मोठा होता परंतु खूप जास्त श्रीमंत होता आणि आमच्या मुलीवर खूप प्रेम करत होता. तो आमच्या घरी आला आणि आमच्याकडे आमच्या मुलीचा हात मागितला. तेव्हा आम्ही नकार दिला की आम्ही आमच्या मुलीचं लग्न अशा माणसासोबत का करू जो आमच्या मुलीपेक्षा वयाने खूप मोठा आहे. परंतु त्याने खूप जास्त विनंती केली परंतु तरी देखील आम्ही नकारच दिला. एके दिवशी आमची मुलगी स्वतः बोलू लागली की मला त्या माणसासोबत लग्न करायचं आहे कारण की तो खूप जास्त श्रीमंत आहे आणि तो कधीपर्यंत जिवंत राहील. जेव्हा तो या जगातून निघून जाईल तेव्हा त्याची सर्व संपत्ती आपली होईल. ती बोलू लागली, तुम्ही माझं लग्न त्याच्यासोबत लावून द्या परंतु लग्न करण्यापूर्वी त्याने आपल्याला लिहून द्यावं की तो मेल्यानंतर त्याची सर्व संपत्ती माझी होईल. तो माझ्या मुलीच्या प्रेमामध्ये इतका दिवाना झाला होता की त्याने सर्व काही मान्य केलं आणि त्याने हे सांगितलं की जर मी जगातून निघून गेलो तर माझा सर्व व्यवसाय, माझं घर, माझ्या सर्व गाड्या आणि माझी संपत्ती माझ्या बायकोच्या नावावर होईल. मी माझ्या मुलीला सांगितलं, तो तर या जगातून इतक्या लवकर जाणार नाही. तुझ्या आयुष्यातले काही वर्ष तर तुला त्याच्यासोबत घालवावे लागतील. तू का तुझं आयुष्य त्याच्यासोबत बर्बाद करू इच्छितेस? माझ्या मुलीने सांगितलं, मी जे करते ते अगदीच ठीक करते, तुम्ही काळजी करू नका. त्या माणसाचं नाव सुरेश होतं. तो आमच्या मुलीच्या प्रेमामध्ये अगदी दिवाना झाला होता. असा वेडेपणा आम्ही लोकांनी कधीही पाहिला नव्हता. माझी मुलगी बोलायची उभा राहा तर तो उभा राहायचा. माझी मुलगी बोलायची बस तर तो बसायचा. माझ्या मुलीचे प्रत्येक नखरे, प्रत्येक हट्ट तो पूर्ण करायचा. अगदी पाण्याप्रमाणे पैसा खर्च करायचा. ज्या गोष्टीवर माझी मुलगी बोट ठेवायची ती गोष्ट माझ्या मुलीला त्याच वेळेला तो घेऊन द्यायचा. असं नव्हतं की माझ्या मुलीपेक्षा सुंदर मुलगी त्याला भेटली नसती, परंतु कदाचित त्याचं माझ्या मुलीवर प्रेम जडलं होतं. त्याचं ते प्रेम दिसायचं. तो नेहमीच माझ्या मुलीची खूप जास्त काळजी घ्यायचा. तो तिला खूप जास्त खुश ठेवायचा. एके दिवशी आमची मुलगी त्याच्यावर नाराज होऊन आमच्या घरी परत आली. तेव्हा त्याने आमच्या घरी दुनियाभराचे ग्रीटिंग कार्ड आणि फुलांचे बुके पाठवले. आम्ही देखील त्याला आमचं जावई म्हणून स्वीकारलं होतं. आम्ही तर त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत होतो कारण की आमच्या मुलीला त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करणारा माणूस कधीच भेटला नसता. आम्ही मान्य करतो की जेव्हा आम्ही आमच्या मुलीचं लग्न ठरवलं तेव्हा हाच विचार केला होता की हा मरून जाईल.
तेव्हा त्याची संपत्ती आमच्या मुलीला मिळेल. परंतु आता आम्ही ही गोष्ट आमच्या मनातून काढून टाकली होती, कारण की तो खूपच चांगला माणूस होता. तो आमची देखील खूप काळजी घ्यायचा. आमच्या घरातला घरखर्च तोच सांभाळायचा, लाखोंचे गिफ्ट्स द्यायचा आणि मला कोणी मुलगा देखील नव्हता. मी तर त्यालाच माझा मुलगा मानत होतो. हळूहळू आम्हाला हे समजू लागलं की तो खूप जास्त आजारी राहू लागला आहे. स्वतःच्या आजारपणात देखील त्याला फक्त आमच्या मुलीचीच काळजी होती. तो त्याच्या कामांमध्ये कुठलीच कसर ठेवत नव्हता. तो त्याच वेळेला तिला आमच्या घरी घेऊन यायचा आणि सोबत घेऊन जायचा. तो तिच्यासोबत शॉपिंगला जायचा, तिच्यासोबत हॉटेलमध्ये डिनरसाठी जेवायला देखील जायचा. ती जे काही बोलायची तो ते सगळं ऐकायचा. परंतु आम्ही या गोष्टीवर हैराण होतो की आमच्या मुलीला त्याची काहीच पर्वा नव्हती. ती अजिबातच टेन्शनमध्ये नव्हती. इतकंच काय तर आमच्या जावयाची तब्येत खूप जास्त खराब राहू लागली. एके दिवशी मी तर स्वतः त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टर बोलू लागले की तुमच्या जावयाच्या शरीरातले काही अवयव निकामी होत चालले आहेत. जे अवयव खूपच महत्त्वाचे असतात, जसं की हृदय, लिव्हर, हे सर्व खराब होत आले आहेत. समजत नाही की हे सर्व का खराब होत आहेत, परंतु ते अवयव अगदी वेगाने खराब होत आले आहेत आणि यामुळे हा या जगातून निघून जाईल. त्याच्याजवळ खूप सारे पैसे होते. आम्ही त्याला सांगितलं काहीतरी उपचार करून घे, परंतु आम्ही ज्या डॉक्टरकडे जायचो तेव्हा ते डॉक्टर हेच सांगायचे की खूप उशीर झाला आहे, आता त्यांच्याजवळ जास्त वेळ नाही. तरी देखील तो मुलगा माझ्या मुलीचा दिवाना राहिला होता. परंतु माझ्या मुलीला बघून असं वाटत नव्हतं की तिला जरासं देखील टेन्शन आहे. आम्ही तिला सांगितलं तू देवाकडे प्रार्थना कर, देवाला नवस बोल की माझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभू देत. आम्ही देखील आज तुझ्या नवऱ्यासाठी मंदिरात जाणार आहोत, मंदिरात जाऊन होम करणार आहोत. तेव्हा ती अचानकच चिडली. ती बोलू लागली, मी त्याला मारण्याच्या तयारीत आहे आणि तुम्ही त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना करताय. हे ऐकून आम्ही हैराण झालो. ती बोलू लागली, मी माझ्या नवऱ्याला स्लो पॉयझन देत होते जेणेकरून तो आजारी पडून या जगातून निघून जाईल, त्यामुळे सर्व संपत्ती माझी होऊन जाईल. आम्ही लोक हैराण झालो. मी म्हणालो की तो तुझ्यावर एवढा प्रेम करतो, मग तू असं का करतेस? तर माझी मुलगी बोलू लागली, परंतु तो एक म्हातारा माणूस, मी त्याच्यासोबत माझं पूर्ण आयुष्य तर नाही ना घालवू शकत. माहीत नाही हा 1 वर्ष मी त्याच्यासोबत कसा घालवला आहे. तुम्हा लोकांची इच्छा आहे का की मी माझं आयुष्य एका म्हाताऱ्यासोबत घालवू? आम्ही आमच्या मुलीला समजावण्याचा प्रयत्न करत होतो की तो जसा कसा आहे, परंतु तुझ्यावर तो खूप प्रेम करतो. परंतु आमची मुलगी तर आता अशा ठिकाणावर येऊन पोहोचली होती जिथे ती आमचं काहीच बोलणं ऐकायला तयार नव्हती. आणि कमनशिबाने सुरेशने आम्हा सर्वांचं बोलणं ऐकलं होतं. तो बिचारा कदाचित 1-2 महिन्यानंतर मेला असता, 1-2 महिन्यांनंतर मेला असता. परंतु आमचं ते बोलणं ऐकून तो त्याच वेळेला हे जग सोडून निघून गेला. त्याला हार्ट अटॅक आला होता. त्याने जाता जाता फक्त इतकंच सांगितलं, तू माझ्यासोबत चांगलं केलं नाहीस, मी तुझ्यावर प्रेम केलं होतं, त्याबद्दल तू माझा इतका तिरस्कार केलास. आता देवच मला न्याय देईल. परंतु आमच्या मुलीला कसलीच पर्वा नव्हती, कसलीच भीती नव्हती. सुरेश गेल्याच्या 6 महिन्यांनंतर तिने तुझ्यासोबत लग्न केलं. मला माहीत नव्हतं की तिच्या नशिबात हे सर्व लिहिलं आहे. तिला तिच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे. आता तिची ही अवस्था आहे की तिचा मृतदेह आतापासूनच सडायला सुरुवात झाली आहे आणि कोणीही तिच्याजवळ जायला तयार नाही. मी हे सर्व ऐकून हैराण झालो आणि माझ्या डोक्यामध्ये हा विचार येऊ लागला की देवाच्या घरी प्रत्येक कृत्याची शिक्षा नक्कीच आहे आणि ती माणसाला जन्मातच भोगावी लागते. पुढे तिचे आईवडील सांगू लागले की ती कधीही देवासमोर हात जोडायची नाही. आम्हाला तर आश्चर्य वाटते की ती देवपूजा कशी काय करत होती. कदाचित तिला पश्चाताप झाला असेल, तिला तिच्या कृत्याची लाज वाटली असेल. तिने विचार केला असेल की देवाकडे तिच्या कृत्याची माफी मागून तिचं पुढचं आयुष्य ती अगदी आरामात घालवू शकेल. त्यामुळे ती देवाकडे तिच्या गुन्ह्याची माफी मागायला गेली असेल. परंतु देवाने तिला त्याच वेळेला त्याच्याजवळ बोलावून घेतलं, कारण की तिने खूप मोठा गुन्हा केला होता. हे सगळं ऐकल्यानंतर, समजल्यानंतर देखील माझी हीच इच्छा होती की मी माझ्या बायकोला शेवटचं पाहू इच्छित होतो. मी तिला पाहण्यासाठी पुढे गेलो तेव्हा स्वतःवरच मला खूप पश्चाताप झाला. मला तिला पाहायला नको हवं होतं, कारण की तिचा तो चेहरा माझ्या डोळ्यात पूर्ण बसला होता, माझ्या मनात बसला होता. न्याय तर या जन्मातच झाला होता. ती तर सर्वांसाठी तिरस्काराची निशाणा झाली होती. तिचे आईवडील दुःखी होते. त्यांचं म्हणणं होतं तो माणूस खूप चांगला माणूस होता, आम्ही त्याला स्वीकारलं होतं, परंतु आमच्या मुलीने त्याचा स्वीकार केला नव्हता. कधी कधी विचार करतो की माझी बायको देखील तिच्या जागी अगदीच योग्य होती. तिचा देखील काहीतरी हेतू होता. का ती तिचं आयुष्य एखाद्या माणसासोबत घालवेल ज्याला ती पसंतच करत नव्हती. परंतु तिला त्या माणसाचा जीव घ्यायला नको पाहिजे होता. मी तर अजूनही प्रत्येक प्रार्थनेमध्ये माझ्या बायकोसाठी प्रार्थना करतो जेणेकरून तिच्या आत्म्याला शांतता लाभेल. मी तिला माझी बायको मानली होती, तिला बायको म्हणून स्वीकारलं होतं, परंतु तिच्या त्या वाईट कृत्याबद्दल मला माहीत नव्हतं. कदाचित ती देखील सर्व काही विसरून एक चांगली माणूस म्हणून आयुष्य घालवू इच्छित होती. परंतु तिने जो गुन्हा केला होता त्याची शिक्षा तिला या जन्मात मिळाली होती.
मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.